नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोतेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपायुक्त श्री बिरारी यांनी उपस्थितांना दहशतवाद हिंसाचार विरोधी दिनानिमित्त देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा शक्तीनिशी मुकाबला करण्याची शपथ दिली. यावेळी महानगरपालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी येथे उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उच्च माध्यमिक म्हणजेच 12वीचा निकाल आज जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा 92.8% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा कमी लागला असला तरी यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात 94.7% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर यंदा विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजे 97.5% निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2023-24 चा इयत्ता 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा जिल्ह्याचा निकाल 92.8% इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहिदुले यांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून 12वीच्या परीक्षेला एकूण 97,762 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 89,935 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या 89,935 विद्यार्थ्यांमध्ये 45,655 मुले तर 44,280 मुलींचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला असून या ठिकाणी 98.1% विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे. मुरबाड तालुक्यातील 1,965 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. यापैकी 1,926 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 939 मुलींचा तर 987 मुलांचा समावेश असल्याचं माहिती समोर आली आहे. इकडे बघा, स्माइल द्या. हा, स्माइल सगळ्यांनी. कोणी कॅमेरा बघू नका, कॅमेरा बघू नका. हे वर्डा ना, बरोबर दिला, बरोबर बरोबर. समोर बघा, हे बेटा समोर बघा. करा. हा, अरे बरोबर दिला. हा, पता नहीं यार, देखना पड़ेगा. चला. थांबा रे तुम्ही, तिकडे थांबा. रुका पेढा खाली जाणार. रुका. अरे इकडे मागे.
तू पण हात लावते पेढ्याला हात लाव. एक फोटो लेना, ग्रुप फोटो लेना. एक मिनट रुको. हाँ, TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात बोगस मतदान झाले, जितेंद्र आव्हाड व राजन विचारे यांचा आरोप. ठाण्यातील मतदान केंद्रावरती अतिशय संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू ठेवून बोगस मतदान केल्याचा आरोप उद्धव सेनेचे खासदार राजन विचारे व शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा हाताशी धरली आहे. जिथे त्यांना कमी मतदान होणार आहे तिथे मशीन संथ केल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले. मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला. एक मत द्यायला जर 5 मिनिटे लागणार असतील तर पूर्ण दिवसात 120 मतदान होईल. त्यामुळे निश्चितच मतदानाचा टक्का कमी होईल. निवडणूक आयोगाने जर कोणाच्या हाताचे बाहुले म्हणून काम करणार असेल आणि अधिकारी मुद्दाम मशीन स्लो करणार असतील तर निवडणुका घेऊच नका, त्या रद्द करून टाका असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी 2000 लोक बाहेरून बोगस मतदानासाठी आणली होती. महाराष्ट्र विद्यालय येथे 10 बोगस मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला. भलत्याच माणसाने मतदान केल्याचं यावेळी समजलं. सेंट जॉन शाळेत एका मतदाराने बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. भरत दामाजी बव्वा हे पत्नीसोबत मतदान करण्यासाठी आले होते. त्यांच्या नावापुढे आधीच मतदान झाल्याची खूण दिसून आली. त्यांनी याबाबत जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मी त्यांना मतदान ओळखपत्र आधार कार्ड दाखवले, मात्र तरीही तुमचं मतदान झाल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल बव्वा यांनी केला आहे. केंद्रावर सकाळीच बोगस मतदान झाले तर खासदार राजन विचारे यांनी सोमवारी सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर, धर्मवीर आनंद दिघे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन सरी येथील सेंट जॉन शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आज 20 मे पवित्र मतदानाचा दिवस आहे. मी माझं मतदान केलेलं आहे. मी सर्व जनतेला आवाहन करते की आज 2-3 प्रकार इथे उघडकीस आलेले की जे मतदान करायला गेले त्यांच्या नावावरती अगोदरच कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही घटना त्यांनी त्वरित निदर्शनास आणून द्यावीत आणि आपलं टेंडर वोट द्यावं, जेणेकरून तुमचा मतदानाचा हक्क तुम्हाला बजावता येईल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भरत दामजी बव्वा. मी रहिवासी आहे ठाण्याचा जोशीवाडा चरई. आज सकाळी 20 मे रोजी मतदान सेंटरवर मी मत करायला आलेलो. माझा मतदान सेंटर आहे सेंट जॉन स्कूल, रूम नंबर 35 मध्ये माझा मतदानचा हे होता. जेव्हा मी रांगेत उभो होतो, माझा जेव्हा नंबर आला तेव्हा बघितलं तर ऑलरेडी माझ्या नावावर मत झालेला होता. मी मतदान अधिकाऱ्यांना विचारला की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा आहे, तेव्हा ते लोक म्हणतात की तुमच्या नावाचं ऑलरेडी वोटिंग झालेलं आहे. मग ते लोकांनी माझे डॉक्युमेंट वगैरे चेक केले, सगळं मॅच केला. ते लोकांनी ऍक्सेप्ट केला की माझा नावाचा बोगस वोट झाला आहे. त्यांनी माझा समोरचा आयडी नंबर दाखवला, आधार कार्ड नंबर सुद्धा चुकीचा होता. म्हणजे हे लोक काय डोळे बंद करून घेतात? फायदा काय असा लोकतंत्राचा? म्हणजे हे उठसूट कोणाचा पण वोट घेणार डोळे बंद करून. तर मला सुद्धा ते लोकांनी वोट करायला दिलेला नाहीये. मी एवढा भांडलो त्यांच्याशी, अर्धा पोणा तास बहस केली, नंतर मला वोट करायला दिला. ते पण बॅलेट पेपरवर वोट घेतलाय माझा, ईव्हीएम मशीनवर मला वोट करायला दिलेला नाहीये. माझा वोट ते लोकांनी कागदावर घेतलाय टेंडर वोट म्हणून. माझा नागरिकांनी हाच विनंती आहे, सगळे नागरिक ज्यांचा इलेक्शन कार्ड मध्ये नाव आहे तो तुम्ही जास्त या आणि तुमच्या नावाचा वोट करा, नाहीतर तुमचा पण बोगस वोट होईल. मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे, तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात आहे. ही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलंय? 14 बी दिलेत ना. मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे. कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत
आणि आज जाहीर आरोप करतोय. ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होते म्हणूनच बोगस होतंय. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला. 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. पण निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. असं दमदाटी करून पोरं घुसून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. मी आपल्या मतदारांना नम्र विनंती करेल की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल, त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल, तर आपल्या कायद्याद्वारे 17 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील, जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.